काली काली कॉफी मेरी. नवीन ब्लॉग मध्ये म्हणजे भरपूर दिवसांनी आपण ब्लॉग करतोय. मध्ये ब्रेक का घेतला? 30 दिवसाचा आपण चॅलेंज चालू केलं, त्यानंतर मध्येच आविष्कार गायब कुठे झाला आता 4-5 दिवसांसाठी. तर कसं आहे मंडळी बघा, आता ऍक्सिडेंट झाला त्यानंतर ब्रेक पडला 3-4 दिवसाचा. त्याच्यानंतर पुन्हा पटरीवर येणं म्हणजे एकदम ट्रेन पटरीवरनं उतरली की ते पटरीवर चढवणं खूप हार्ड असतं. एकदम काय बोलतात, JCB शिवाय पर्याय नाही असंच काहीतरी होतं माझ्या लाईफमध्ये. तर पटरीवरनं उतरलेलं, आता पुन्हा एकदा पटरीवर आणायचं काम हे JCBने केलं आणि JCB मी स्वतः आहे. मंडळी तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटतील. तर कसं वाटतं, आज सकाळी लवकर उठतो आणि वाजले किती 8:30 वाजायला आलेत आणि आता मी चालू रनिंगला. तर आजकाल फिटनेसकडे लक्ष द्यायचा विचार केलाय. आता रनिंग करूया, थोडा एक्सरसाइज करूया आणि बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय. आणि इकडे तुम्हाला एक चांगली खबर देतो, आपलं सगळं ओके झालंय, टाके बिके निघाले. ते बघा इकडे दिसत असं वाटत सर काय आहे, तर फक्त त्याच्यावर क्रीम लावले, जखम एकदम ओके झाले, एकदम क्लिअर झाले. फक्त मी क्रीम लावले म्हणजे ते कसं आता थंडीचे इचिंग वगैरे होते तिकडे किंवा असं हे नको आला एकदम ओके. म्हणजे हातबीत लावतो बिंदास एकदम. हेल्मेट वगैरे पाहिला, बाईक बीक चालवायला लावलंय. क्रीम का लावलंय त्याचं कारण म्हणजे की क्रीम का लावले डॉक्टर बोलले. हा डॉक्टर बोलले रात्रभर ना मी असं नॉर्मली म्हणजे ना असं या साईडने असा भांग आपला असतो नॉर्मल मुलांचा, म्हणजे लेफ्ट साईडने राईट साईडला, तर इकडे तर त्या केस तेव्हा पडायची. तर क्रीम लावल्यामुळे त्या केसांना लागायला नको म्हणून मी काल रात्री उलटा पंप फिरवलेला. म्हणजे पूर्ण केस अशी सेट केलेली, पाणी बिणी असं थापून इकडे मस्त आहे. पण आज मी पुन्हा एकदा तर अशी आणतो ना, तर त्यामुळे तशी म्हणजे जरा केसांची हेअरस्टाईल अशी दिसते. डेंजर सीन आहे भाई. एकदा याला तू बाहेर पडला तर रिकवर व्हायला जवळजवळ 1 महिना तरी जातोच रे. किती 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 तुम्ही रिकव्हरी फास्ट होते, 1 महिना जातो. अरे आपल्याला पण 1 महिना होईल, काय नाही होतं, सगळ्यांच्या आयुष्यात होतं. पण आपण या संकटाला सामोरं जायचं असतं, विचार नाही करायचा की पुढे काय होईल काय नाही. जेवढं पण आपल्याला आता समजा मोठा ऍक्सिडेंट झाला असता तर त्याच्या थोडक्यात निभावलंय की, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याने, आजी आजोबांच्या पुण्याने आहे चांगलं चाललंय. चला सॉक्स एडिडास, शूज नाईकी, वा क्या सीन आहे मंडळी. जाता मी ना शाईन घेतली, तर आपण आपल्या बाईकला लावून बघूया. बाईकला लावूया, बघून या नाही लावून बघूया कशाला, खूप वेळा लावून झाले. बाईकला लावूया आणि चला पुढे आपण कचऱ्याला राऊंड मारायला जाऊया. चला मंडळी, मी बाईकला शाईन लावून घेतो. प्रॉपर गाडी हे करून झाली, शाईन बिन मारून झाली. आता जातो कचऱ्याला वॉक करायला. चला मंडळी, आलोय घरी आणि येताना स्प्राउट्स घेऊन आलोय. तर आता थोडेसे बॉईल करून घेऊयात आणि आपण ते स्प्राउट्स खाणार आहे, जरा हेल्दी. जाम हेल्दी करायला लागलाय मंडळी. घरी की नाही गाजर, ह्याला काय बोलतात, ह्याला काय होतं विसरलो भाई, आता तोंडावर होतं. कॉमेंट मध्ये सांगा. टोमॅटो, बीटरूट, लेमन घेतले, आता हे कटिंग करून घेतो. रेडी टू ईट, लेट्स गो. मंडळी आप्पाचा विषय कसा आहे, एकदम हार्ड आहे की नाही. त्यामुळे खाऊन घेतो स्प्राउट्स. त्यामुळे थोडंसं काळं मीठ टाकलंय आणि थोडंसं लिंबू पिळलंय टेस्ट साठी. A few moments later. मंडळी आज की नाही मला जरा हाऊस आली आहे, पैसे जास्त आले, मला शूज घ्यायचे. आता मी शूज घ्यायला जातो. चला लगेच शूज घेऊन लगेच येतो. बघा असं जातो, तिकडे जातो, शूज येतो आणि लगेच असा येतो. हा का, चला चला थांबा. आणि ना आपल्यासोबत प्रेरणा आहे, प्रेरणाला पण घेऊन जायचंय. डायरेक्ट तिकडे जातो, तिकडे जाऊन शूज घेतो, तिथल्या तिथे ओपन करून दाखवतो आणि डायरेक्ट घरी आल्यावर भेटतो तुम्हाला. आणि मग घरी आल्यावर मस्त एकदम निवांतपणे बसून एकदम बोलूया. काय बोलता, चला. आणि आम्ही इकडे पोहोचलोय पुमाच्या आउटलेटला आणि शॉपिंग झाली. आणि प्रेरणा काय घेतले दाखव. 1 2 3. खतरनाक. चला आता घरी जाऊया. मंडळी फायनली घरी आलेलो आणि मी हे शूज घेतलेले आहेत अशा प्रकारे. आणि हे शूज स्पेशल गिफ्ट केलेत मला. येस, तर हे गिफ्ट केलेले शूज आहेत माझे. शूज खोलून बघूया चला. तर मंडळी आपल्याकडे आता इकडे पुमाचा बॉक्स आहे मस्तपैकी. तर चला आता आपण खोलूया. 1 2 3. पिशवी पिशवी काढतो आणि परत करतो.
1 2 3 लेट्स गो. ओ भाई साहब काय शूज आहेत. क्वालिटी बघताय भाई. पुमाची ओरिजिनल शूज. आणि हे इथे स्पाइक्स साठी आहेत. तर तुम्हाला स्पाइक्स लावायचे असतील, क्रिकेट खेळतात त्यांना माहित असेल. आणि हे बघा लेट्स गो. एक नंबर. कसं आहे मंडळी नक्की सांगा कॉमेंट मध्ये. आणि हे बघा म्हणजे विदाउट स्पाइक्स खेळायला, कॉन्क्रीट वगैरे खेळणार असेल तर हे सर घेऊ शकतो. आणि जर ग्राउंडवर खेळणार असेल तर स्पाइक्स लावायचे. एवढं काय मोठी गोष्ट नाही, ती छोटी गोष्ट आहे. आणि थांबा आणि जाता ना याची प्राइस गेस करा. तुम्हाला कितीला वाटतं ते शूज, कितीला असेल कॉमेंटमध्ये नक्की सांगा याची प्राइस. आणि जर तुम्ही गेस बरोबर केला तर मी 20,000 सबस्क्रायबर झाले की हे शूज गिव्ह अवे करणार. अभी मजा आएगा ना भिडो. भाई गिव्ह अवे नाही करणार. अच्छा नाही भाई नाही करणार. आधी सांगतो आता मनावर घ्यायला. गिव्ह अवे आपण काहीतरी भलतं करू. हे शूज नाही भाई एवढे दिलेत भाई मला शूज. मी याचा गिव्ह अवे नाही करू शकत. सॉरी. आपण काहीतरी वेगळं गिव्ह अवे करू. पण 20,000 सबस्क्रायबर झाले तरच. म्हणून लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. मंडळी एकदम क्रेझी शूज आहेत. मला खूप जास्त आवडले. हे बघा नाईस. आता क्रिकेटमध्ये मचवून टाकू आपण.